नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिंचेपासून भात. खूप छान लागतो असा भात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळे आवडीने खातील. आपण लेमन राईस बनवतो त्याच्यापेक्षाही खूप भारी लागतो आणि करायला पण अगदी सोप्पा आहे. जास्त पण सामान लागत नाही आणि लगेच तयार होतो. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी बघा इथे मी 1 वाटी चिंच घेतलेले आहे. बघा त्याची वरची केसरं जी असतात ती सर्व काढून घेतलेत. त्याच्यात आता मी 1 ग्लास पाणी ओतून स्वच्छ धुवून घेणार आहे एकदा. हे बघा अशी चांगले धुवून घ्यायचे आहे चिंच. अर्धा तास भिजत ठेवायचे आहे. अर्धा ते पाऊण तास भिजवली तरी चालेल, जेणेकरून आपल्याला चिंचेचे सर्व कोळ बाजूला काढता येईल. इथे बघा मी चणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. 10 मिनटं भिजत ठेवायचे आहे. जास्त पण भिजवून द्यायची नाही, 10 मिनटं बस होतील एवढी भिजवून द्यायची आहे. इथे बघा अर्धा तास झालेला आहे. अर्धा तासानंतर हे बघा चिंच छान असे भिजलेले आहे. आता या हातानं असं दाबून पूर्ण हे चिंचेचं पाणी काढून घ्यायचं. चिंचेचा जो कोळ आहे ते पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचा. पूर्णाच्या चाळणीने मी असं बाजूला काढून घेणार आहे. हे बघा असं चिंचेचं पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे. जास्त नाही, 1 ग्लासभर 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून आपल्याला काढायचं आहे. इथे बघा 4 ते 5 मी लाल मिरच्या घेतलेत मधून अशा कट करून. हिरव्या मिरच्या घेतलेत 4-5 बारीक चिरून. मिरं घेतलेले आहेत. जिरं घेतलेत. इथं 1-1.5 चमचा मोहरी घेतली आणि कढीपत्ता घेतलेला आहे. ते बघा डाळ आपली चांगली भिजलेली आहे. 10 मिनटानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे एकदा. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा एक छोटंसं पातेलं घेतलं आहे. याच्यात 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे. तेल जरा जास्तच घ्यायचं, कारण की त्यात आपल्याला चिंचेचा कोळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. चांगलं गरम होऊन द्यायचं तेल. त्याच्यात मी 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकली. मोहरी चांगली भाजली पाहिजे. जिरं टाकलेत. आपण जे मिरं घेतलेले आहे ते मिरं पण मी टाकणार आहे. हिरव्या मिरच्या टाकलेत. 2 मिनटं चांगलं भाजल्यानंतर याच्यात लाल मिरच्या टाकलेत मी. यात आता आपण जी भिजवून घेतलेली डाळ ती याच्यात टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. कढीपत्ता टाकायचा आहे आता. एक 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून द्यायचं. याच्यात मी आता लाल तिखट टाकणार आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा टाकलेली आहे. एकजीव करून घ्यायचं हे सगळं. पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये आपण चिंचेचा जो कोळ काढलेला होता तो याच्यात ओतायचा आहे. हे मिक्स करून घ्यायचं एकदा. मीडियम गॅसवर हे शिजवून द्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. हे आपल्याला आता 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. बारीक गॅस करायचा, वरती झाकून ठेवायचं.
ते 15 मिनटानंतर छान असं हे शिजलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट नाही, जास्त पण पातळ नाही करायचं. या पद्धतीने चिंचेचा कोळ शिजवून घ्यायचा आहे. इथे बघा मी 2 ग्लास आपलं बारीक तांदळाचं भात शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून एकदम फडफडीत झालेलं आहे. याच्यात आता मी कढीपत्ता टाकला आहे. 1 चमचा हळद टाकलेली आहे. याच्यावरती 1 ते 2 चमचे तेल सोडायचं आहे. भात गरम गरम आहे, गार झालेलं नाही. गरम गरम एकदम गॅस बंद केल्या केल्या घ्यायचा आहे. हे बघा, असं 5 मिनटं झाकून ठेवायचं. असं आपण जो चिंचेचा कोळ केला होता तो याच्यावरून टाकायचा आहे. आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाताना चिंचेचा कोळ. भात एकदम गरम गरम घ्यायचा आहे, थंड झालेला घ्यायचा नाही, जेणेकरून याच्यात आपण जे हळद, कढीपत्ता हे सर्व चिंचेचा गोळा टाकलेला वापरतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा चिंचेचा भात तयार आहे. खूप छान लागतो खायला, सगळे आवडीने खातील. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.